नमस्कार मंडळी, आज आपण रक्षाबंधन विशेष एकदम परफेक्ट 15 मिनिटात तयार होणारी हलवाईसारखी अशी ही काजू कतली बनवणार आहोत. पाक न बनवता ही काजू कतली बनवली आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि परफेक्टसुद्धा झालेली आहे. बघू शकता तुम्ही. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. काजू कतली बनवण्यासाठी इथे 1 कप भरून एवढे काजू घेतले आहेत. आपण बिना पाकाची काजू कतली बनवणार आहोत, त्यामुळे या काजूची पावडर बनवायची नाही. तर आपल्याला हे काजू 1 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तर इथे काजूमध्ये कोमट पाणी घातलं आहे आणि हे अर्धा तास असंच हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. अर्ध्या तासानंतर इथे बघू शकता काजू आपले एकदम मोठे असे भिजून तयार झालेले आहेत. आता हे काजू 1-2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चाळणीवरती अशा पद्धतीने 5 मिनिटे नितळत ठेवायचे आहेत. तर इथे मी धुवून घेतले आहेत आणि चाळणीवरती नितळत ठेवले होते. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व काजू आपल्याला घालायचे आहेत. काजू मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं सुरुवातीला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलं आहे. नंतर याच्यामध्ये आता फक्त 2च चमचे आपल्याला एवढं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, फक्त 2 चमचे घालायचं आहे, जेणेकरून काजूचे तुकडे एकदम बारीक होतील, त्याच्यात मोठे तुकडे राहणार नाहीत. तर 2 चमचे पाणी घालून एकदा मिक्सरला हे फिरवून घेतलं. आता आपल्याला साखर घालायची आहे. तर मी पिठी साखर घालत आहे. 1 कप एवढे काजू होते, तर त्यासाठी पाऊण कप एवढी पिठी साखर घालायची आहे. सुरुवातीला अर्धी पिठी साखर घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर राहिलेली सर्व पिठी साखर याच्यामध्ये घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे व नंतरच मिक्सरला फिरवायचं आहे. म्हणजे पिठी साखर त्यात व्यवस्थित मिक्स होईल व जास्त काजूतून तेल रिलीज होणार नाही. तर इकडे बघू शकता व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे आणि एकदा याला आता मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. ऑलरेडी काजू आपले व्यवस्थित बारीक झाले आहेत, त्यामुळे जास्त वेळ फिरवू नका. तर बघू शकता एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. कढईमध्ये काढून नंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. तर इकडे बघू शकता मी सर्व काजूची ही पेस्ट कढईमध्ये काढून घेतलं आहे आणि लगेच आता हे गॅसवरती ठेवायचं आहे. अगोदर कढई गॅसवर ठेवली आहे व नंतरच गॅस सुरू करत आहे. एकदम बारीक गॅसवर सतत आपल्याला हे मिश्रण असंच हलवत राहायचं आहे. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की मिश्रण तयार झालं आहे ते कसं ओळखायचं. तर अशा पद्धतीने सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे. नॉनस्टिकची कढई असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जाड बुडाची कढई पाहिजे, म्हणजे मिश्रण जास्त तळाशी लागणार नाही. तर इथे बघू शकता सतत मी याला बारीक गॅसवरती अशा पद्धतीने हलवून घेत आहे. हे मिश्रण पूर्णपणे तयार व्हायला 12 ते 15 मिनिटे लागतात. सतत फक्त आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून कढईला हे मिश्रण लागणार नाही. तर इकडे बघू शकता मिश्रण आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. प्लेटमध्ये हे मिश्रण थोडंसं घ्यायचं आहे व नंतर त्याची गोळी होत आहे का ते पाहायचं आहे. गोळी होत असेल तर मिश्रण आपलं तयार झालं आहे असं समजायचं आहे. तर बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतर थोडंसं मिश्रण मी प्लेटमध्ये घेतलं आहे आणि 1 मिनिटभर थांबल्यानंतर हे चेक करायचं आहे, कारण मिश्रण खूप गरम असल्यामुळे चटका बसू शकतो आणि हे हलवत तर राहायचंच आहे कढईमधले मिश्रण. तर इकडे आता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे. आपण प्लेटमधलं हे मिश्रण चेक करून पाहूया. तर बघू शकता इथे आणखीन याची गोळी बनत नाही, थोडंसं हाताला चिटकत आहे. तर अजून 2-3 मिनिटे मी याला सतत लो गॅसवरती हलवून घेतलं आहे आणि आता आपण हे मिश्रण प्लेटमध्ये चेक करून घेऊया. 1 मिनिटभरानंतर चेक करायचं आहे, थोडंसं थंड झाल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मिश्रण एका जागेवरती सुद्धा कढईतलं होत आहे, म्हणजेच आपलं काजू कतलीचं मिश्रण तयार झालं आहे. आणि इकडे
मिश्रणाची गोळीसुद्धा होत आहे, तुम्ही बघू शकता. आता मी गॅस बंद केला आहे आणि बटर पेपरला तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण घालायचं आहे. तर संपूर्ण मिश्रण यावर घालून बटर पेपरनेच याला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं स्मूथ करून घ्यायचं आहे. बघू शकता, तूप लावल्यामुळं बटर पेपरला हे मिश्रण चिटकत नाही. आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने मी याला थोडंसं सेट करून घेत आहे. मिश्रण खूप गरम आहे, हात लावायचा नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर आता मिश्रण थोडंसं कोमट झालं आहे. आपण लाटण्याने याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घेत आहोत. 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण असंच आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे व नंतर डायमंड शेपमध्ये काजू कतली आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर लाटण्याला अजिबात चिटकत नाही, कारण मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आता हे 20 मिनिटे असंच सेट व्हायला ठेवून द्यायचं आणि नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर चाकूने अशा पद्धतीने आपल्याला याला डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. बघू शकता, व्यवस्थित हे आपल्याला कट करता येत आहे. काजू कतली सेट व्हायला अर्धा तास पुरेसा आहे. अर्ध्या तासात ती व्यवस्थित थंडसुद्धा होते, सेटसुद्धा होते आणि कट करायला आपल्याला हे सोपं जातं. बघू शकता, इथे काजू कतली आपली सहज निघत आहे. एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. तुमच्याकडे सिल्वर वर्क असेल तर ते सुद्धा यावरती लावू शकता. सिल्वर वर्क लावल्यानंतर आणखीनच ती छान दिसते. एकदम तोंडात टाकताच विरघळते अशी ही काजू कतली आपली बनवून तयार झालेली आहे. या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा झटपट होणारी बिना पाकाची ही काजू कतली नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे सर्व कतली मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. साईडची जी आहे त्याला व्यवस्थित शेप नसल्यामुळे ती प्लेटमध्ये मी घेतलेली नाही. इथे मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.